हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अचानक अडथळा निर्माण होतो. अनेक वेळा हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर काही इशारा देत असतं. मात्र हे लक्षात ठेवा की काही लोकांना जसं की मधुमेह, महिला, वृद्ध यांना स्पष्ट हार्ट अटॅकची लक्षणे दिसत नाहीत, पण येऊ शकतो. पहिलं लक्षण म्हणजे छातीत दाब किंवा जडपणा, वेदना जाणवणे. छातीच्या मध्यभागी दाब आल्यासारखं वाटतं, छातीवर जड वजन ठेवल्यासारखं वाटतं. वेदना 5 ते 10 मिनिटांपेक्षा जास्त असतात. वेदना शरीराच्या इतर भागात पसरतात, जसं की डावा हात किंवा दोन्ही हात, खांदा, मान, जबडा, पाठ. कधीकधी पोटाच्या वरच्या भागात पण या वेदना जातात. कधीकधी श्वास घ्यायलाही खूप त्रास होतो, जसं की थोडं जरी चाललं तरी दम लागतो. जिना चढताना श्वास घ्यायला त्रास होतो. विश्रांती घेतानाही त्रास होतो. खूप घाम येतो. कोणतंही काम न करता थंड घाम येतो. घामासोबत खूप बेचैनी वाटते. अचानक थकवा प्रचंड जाणवतो. महिलांमध्ये काही दिवस किंवा काही आठवडेही थकवा राहतो. सतत थकवा जाणवतो. छोटी कामे करतानाही दमतं, मळमळ, उलटी होते, पोट बिघडल्यासारखं वाटतं. महिलांमध्ये ही लक्षणं अधिक दिसतात, जसं की चक्कर येणं, डोकं हलकं वाटणं, बेशुद्ध पडण्याची भावना. हृदयाची धडधड वाढते, अनियमित ठोके जाणवतात, अचानक धडधड वाढते, अपचनासारखा त्रास खूप होतो, छातीत जळजळ होते, गॅस झाल्यासारखं वाटतं, औषधं घेतल्यानंतरही आराम मिळत नाही, बेचैनी आणि मृत्यूची भीती वाटते, कारण नसताना खूप घाबरल्यासारखं वाटतं, अस्वस्थता वाढते. महिलांमध्ये दिसणारी वेगळी लक्षणं म्हणजे महिलांमध्ये नेहमीच छातीमध्ये तीव्र दुखतं, असामान्य थकवा जाणवतो, श्वास घ्यायला त्रास होतो, मान, जबडा, पाठ दुखते, मळमळ होते, अपचनासारखी लक्षणं दिसतात. वृद्ध आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा ही लक्षणे विशेष म्हणजे खूप जाणवतात. यालाच आपण सायलेंट हार्ट अटॅकही म्हणू शकतो. कधीकधी दम लागतो, अशक्तपणा जाणवतो, चक्कर येते, घाम येते, खूप अस्वस्थता जाणवते. हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे घटक म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, तंबाखू, लठ्ठपणा, त्याचप्रमाणे व्यायामाचा अभाव यासारख्या समस्या असल्यामुळेही आपल्याला हार्ट अटॅकचा धोका नक्कीच वाढू शकतो आणि हार्ट अटॅकही येऊ शकतो. दुसरं म्हणजे जास्त ताण, अपुरी झोप, कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल तर. अशी काही लक्षणं जर दिसली तर काय करावं? तर छातीत वेदना 5 मिनिटांपेक्षा जास्त टिकत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा संपर्क साधा आणि वेळेवर दवाखान्यामध्ये जा. विश्रांती घ्या. जर डॉक्टरांनी आधी औषधे दिली असतील तर ती औषधे घ्या. स्वतःहून कोणतंही औषध घेऊ नका. हार्ट अटॅक टाळण्यासाठी रोजच्या सवयी म्हणजे रक्तदाब, साखर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवा. रोज 30 ते 45 मिनिटे चाला. ताज्या भाज्या, फळे, कडधान्ये खा. तंबाखू, धूम्रपान पूर्णपणे टाळा. पुरेशी झोप घ्या. ताण कमी करण्यासाठी योग, ध्यान आणि श्वसनाचे व्यायाम करा. नियमित आरोग्याची तपासणी करून घ्या. महत्त्वाचं म्हणजे वरील लक्षणं जरी दिसली म्हणजे हार्ट अटॅकच आहे असं नाही, पण छातीत दाब, वेदना, श्वास लागणं, थंड घाम येणं, वेदना, हात, जबडा, पाठीत पसरणं यासारखी लक्षणं दिसत असतील तर त्याकडे कसलंही दुर्लक्ष न करता वैद्यकीय मदत घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा आपल्या जीवावरतीही बेतू शकतं. तेव्हा दिसणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपचार घेतले तर नक्कीच आपला जीव वाचू शकतो.